मित्रांनो, आज आपण आलेलो आहे किया सायरोसच्या लॉन्च इव्हेंटला क्रिस्टल किया बाहेर येते. आणि गाडीचं जर बघितलं ना तर सुरुवातीला ही थोडीशी महाग होती, पण आता 8,39,000 पासून स्टार्टिंग होती. आणि जे डिझेल ट्रिम आहे ना ऑटोमॅटिक मधले, ते पण लोअर व्हेरियंट पासून स्टार्ट होत आहे. गाडीमध्ये जर बघितलं तर 13 इंच ट्रिनिटी पॅनोरामिक डिस्प्ले बघायला भेटतो. फ्रंटला तर व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, पण बॅकला पण या गाडीमध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचा ऑप्शन आहे. गाडीमध्ये थाई सपोर्ट पण खूप जास्त आहे. आणि लेग रूम जर बघितलं तर इतकाच आपल्याला बघायला भेटतो. त्यानंतर गाडीमध्ये 5 सीटर सेगमेंटमध्ये या गाडीचं तुम्हाला सीट रिक्लायनरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे, जेणेकरून कम्फर्ट एवढा वाढतोय ना. 60-40 स्प्लिटमध्ये सीट आहे. बाकी इथे जर बघितलं तर 2 AC वेंट आहे, 2 चार्जिंगचे पोर्ट येतं, पॅनोरामिक सनरूफ आहे. जर तुमच्या परिवाराचा कम्फर्ट आणि राईड क्वालिटी तुम्हाला बेस्ट पाहिजे असेल, गाडी फॅमिलीसाठी घेणार असाल, तर नक्कीच तुम्ही ना कियाची सायरोस कन्सिडर करू शकता. आतमधलं तुम्हाला स्पेस आणि जे कम्फर्ट बघायला भेटतो ना, तो नेक्स्ट लेवल आहे या सेगमेंटमध्ये. याचं न्यूली अपडेटेड व्हर्जन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडे अपडेट बघायला भेटतात. न्यू LED फॉग लॅम्प, न्यू 16 इंच आणि 17 इंचचे अलॉय व्हील. इंजिन ऑप्शनचा जर विचार केला ना तर गाडीमध्ये 1.0 लिटरचं टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटरचं डिझेल इंजिन बघायला भेटतं. पेट्रोलमध्ये जर बघितलं तर 120 PS पॉवर आणि 172 न्यूटन मीटरचं टॉर्क आपल्याला देण्यात येतं. आणि त्याच जर डिझेलमध्ये बघितलं ना तर डिझेलमध्ये तुम्हाला 116 PS पॉवर आणि 250 न्यूटन मीटरचं टॉर्क देण्यात आलेलं आहे. डिझेलमध्ये तुम्हाला मायलेज एफिशियन्सी पण जास्त भेटते. तर गाडी घ्यायची असेल तर क्रिस्टल किया बानेर, नवले, बोपोडी या ठिकाणी तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता.